तर आज आपण बघणार आहोत राशन कार्डाची ऑनलाईन KYC कशी करायची। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात अगोदर तुम्हाला मोबाईलमध्ये मेरा KYC हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे। चला तर मग आपण ओपन करून बघूया। एक 30 सेकंद वेट करायचं आहे तुम्हाला। ॲप्लिकेशन थोड्याच वेळात चालू होत आहे। सिलेक्ट स्टेट निवडायचं आहे आपल्याला, जे की आपलं महाराष्ट्र स्टेट आहे। व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं तुम्हाला विचारेल इंटर आधार नंबर, ज्याची KYC करायची आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे। मी माझा आधार नंबर टाकलेला आहे। त्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल। तो OTP आपल्याला इथे सबमिट करायचा आहे। जनरेट OTP वरती क्लिक करू। एक OTP येईल रजिस्टर मोबाईल नंबरवरती। थोडंसं वेट करायचं आहे। OTP टाकला आहे। त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आपल्याला। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं बेनिफिशरीची डिटेल वगैरे पूर्ण येऊन जाईल। नाव वगैरे बरोबर आहे चेक करून घ्यायचं आहे। कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट तुमचा कोणता आहे, तिथं खाली विचारेल KYC अप्रूव्हल म्हणून। आधार नंबरचे शेवटचे अंक बघून घ्यायचे, कन्फर्म तोच आहे का। त्यानंतर KYC स्टेटस यस और नो, इथं अगोदर KYC झाली आहे त्यामुळे ते Y दाखवत आहे, S असं दाखवत आहे। जर नसेल झालेली तर इथं N दाखवल म्हणजे नो। लगेच फेस KYC या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं लाईव्ह फोटो घेतला जाईल, जो की आधारच्या माध्यमातून कॅप्चर होईल। आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून राशन कार्डाची KYC सक्सेसफुल असा मेसेज येईल, टेक्स्ट मेसेज येईल आणि तुमची KYC झाली असं समजून। धन्यवाद।